जळगावच्या चाळीसगाव शहरातून मध्यभागून जाणारी डोंगरी आणि तितूर नदी या ठिकाणी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडलेली आहे। आपण बघू शकतो की सध्या आपण डोंगरी आणि नदी तितूर पात्रामध्ये या ठिकाणी उभे आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण नदी पात्रामध्ये जलपर्णी वाढलेली आहे, झाडे झुडपे वाढलेली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी प्रदूषणाने मोठ्या प्रमाणावर पात्राला विळखा घातलेला आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी नदी पात्रामध्ये सुशोभीकरणाचे काम करण्यात आले होते। साधारणतः 5 कोटी रुपये या कामाची त्या ठिकाणी किंमत होती। मात्र ते काम देखील आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्या कामाचा कुठलाही नदी पात्रामध्ये उपयोग झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाहीये। आणि आपण जर बघितलं तर समोर हा एक पूल आहे, ज्याला सीलिंग पूल असं म्हटलं जातं। तो पूल या ठिकाणी उभारण्यात आलेला होता लोकांच्या रहदारीसाठी, मात्र त्या पुलावरून त्या ठिकाणी कुठलीही रहदारी सुरू झालेली नाही किंवा त्या पुलाचा कुठलाही त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला नाही। आणि एकंदरीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नदी पात्रामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, झाडं झुडपे वाढलेली आहे, घाण या ठिकाणी पसरलेली आहे आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। लवकरात लवकर या ठिकाणी नदी पात्र जे आहे ते साफ करण्यात यावं अशी मागणी आता पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे। हेमचंद कुमार, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।